पुढची बातमी पाहूयात। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आणि हाच मुहूर्त साधत आता पुणेकरांनी सोनं खरेदीसाठी गर्दी केली आहे। सोन्याचे भाव जरी गगनाला भिडले असले तरी सराफा दुकानातली ही गर्दी कायमच पाहायला मिळते। 3.5 मुहूर्तांपैकी एक याच मुहूर्तावर लोक नवीन वस्तू खरेदी करतात आणि त्यामध्ये जास्त पसंती असते ते म्हणजे सोन्याची। आता मी एका सोन्याच्या दुकानामध्ये आहो आणि इथं आपण जर बघितलं तर महिला मोठ्या संख्येने सोनं घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। दागिने असतील, जरी आज सोन्याची किंमत वाढली असली तरी लोक या ठिकाणी थोडं का होईना सोनं घेण्यासाठी आलेले आहेत, कारण आजचा जो मुहूर्त आहे ते 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। किमती नक्कीच वाढलेल्या आहेत, मात्र 3.5 मुहूर्तापैकी एक कसा लोकांचा प्रतिसाद आहे? एकंदरीत लोकांचा फार चांगला प्रतिसाद आहे। जरी सोन्याचे भाव वाढले तरी एक लक्षात ठेवा की सेंटिमेंट आणि रिलिजियस या ज्या दोन्ही भावना आहेत, या ज्या भावना आहेत ते त्याला अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि सोनं ही एक लक्ष्मी समजली जाते आणि म्हणून लोक आज या मुहूर्तावर म्हणजे घरी लक्ष्मी आणली असं समजतात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात त्यांच्या बजेटप्रमाणे खरेदी करतात। काही वेळेला क्वांटिटी कमी होते परंतु लोक खरेदी हमखास करतात। खरेदी का मी डायमंड खरेदी केलेला आहे। माझ्या हस्बंडनी मला डायमंड खरेदी करून दिलेलं आहे। शिवाय आता सोनंही पाहते, कारण आजचा दिवस म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक आहे आणि हा शुभ मानला जातो। पण बघतोय महिलांमध्ये असाच उत्साह आहे आणि आज 3.5 मुहूर्तांपैकी एक आणि अशा पद्धतीने महिला सगळे कुटुंबासोबत इथं येऊन अशा पद्धतीने सोनं खरेदी करतायत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।